पक्षप्रवेश आहे, काँग्रेसमध्ये मोठा खिंडार पडला, मिलिंद देवरा पक्षप्रवेश करत आहेत. हा, आता मी ऐकतोय ते, अद्याप मला माहित नाही, पण तुम्हाला आज पक्षप्रवेश होता, 1:30 वाजता पक्षप्रवेश. पक्षप्रवेश त्यांचा होत असेल तर मी त्यांचं स्वागत करतो. नाही, आता त्याची मी तुम्हाला त्याची माहिती नंतर सांगतो. संजय, आज भाईंची भेट घेतली तुम्ही, भाई हा डीप क्लीन, नेमकं काय राजकीय काय? अरे आमचे ते भाई आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, त्यांना भेटायला काय बंदी आहे? मध्ये त्यांची थोडीशी तब्येत खराब होती आणि मी ती चौकशी करायला आलोय, भेटायला आलोय. कोणी पक्ष चोरतं, कोणी बापाचा पक्ष चोरतं, तर कोणी काकाचा पक्ष चोरतं. हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष उभं करा आणि मग समोर निवडणूक. हा बाळासाहेबांचा पक्ष आहे, हा बाळासाहेबांचा पक्ष आहे, तोच आम्ही पुढे नेतोय. बाळासाहेबांचे विचार विकणाऱ्यांनी, बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देणाऱ्यांनी, सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व सोडणाऱ्यांनी हिंदुत्व सोडलं, या महाराष्ट्रातल्या जनतेशी बेईमानी केली, विश्वासघात केला, त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. ते घाबरलेले आहेत. या डीप क्लीन ड्राईव्हमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना क्लीन स्वीप करून टाकेल जनता, याची त्यांना धास्ती आहे. त्यामुळे त्यांचे आरोप प्रत्यारोप, आता जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते, जेव्हा त्यांच्या मेरिटवर निकाल लागतो तेव्हा ती संस्था वाईट असते. मग त्याच्यावर आरोप करणं, चुनाव आयोग म्हणणं, चोरो के सरदार म्हणणं, स्पीकरवर आरोप करणं, हे लोकशाहीमध्ये घातक आहे आणि याला जनता सडेतोड उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये देईल. सर, आपला मोदी आणि शाह हे तुमचे अनावरच बाप आहेत अशी राऊत यांनी टीका केलेली आहे. मोदी आणि शाह हे तुमचे अनावरच बाप नाही, मी आता त्याच्यावर बोलत नाही, त्याच्यावर मला बोलण्याची इच्छाही नाही. त्याच्यावर बोलण्यासाठी आमची ताई कुठे गेली, हा, आणि नरेश मस्के वगैरे बोलतात, त्याच्यावर काय बोलणार? तुमच्यावरही घराणेशाहीचा आरोप केलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत यांना उमेदवारी दिली होती, मोठी चूक झाली म्हणतात उद्धव ठाकरे. तेव्हा पक्षाची गरज होती, एक तरुण चेहरा, उच्च शिक्षित चेहरा त्यांना हवा होता आणि उलट श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीमुळे पक्षाला एक त्यावेळी जागा मिळाली, जागा जिंकली आपण. परंतु या जे काय म्हणतो त्यांना, जे काय राज्यामध्ये जे काय विकासाची कामं सुरू आहेत, ज्या पद्धतीने कामं सुरू आहेत, केंद्राचा सपोर्ट मिळतो आहे, राज्याचा सपोर्ट मिळतो आहे, डबल इंजिन सरकार आहे, शिवडी नावाशेवाचं उद्घाटन होतं आहे आणि मोदीजी कुठे, तुम्ही कुठे? मोदीजींच्या नखाची सर पण यांना येणार आहे का? मोदीजी या देशाला एका नव्या उंचीवर नेत आहेत. तुम्ही घरात बसून राज्य 10 वर्ष मागे टाकलं, ते आम्ही म्हणून तर तुम्हाला पलटवलं आणि म्हणून मागे गेलेलं राज्य आज पुढं जात आहे. बंद पडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतो आहे. मेट्रो असेल, कारशेड असेल, इतर अनेक प्रकल्प जे आहेत, समृद्धी आहे, शिवडी नावाशेवा आहे, मिसिंग लिंक आहे, हे सगळे प्रकल्प जे आहेत तुम्ही बंद केले होते आपल्या अहंकारापोटी आणि स्वतःच्या अहंकारापोटी. राज्याला मागे नेणं, मागे टाकणं, राज्यातल्या जनतेचं नुकसान करणं हे दुर्दैवी आहे. तर मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश होत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची माहिती मला नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. सध्या ते कांदिवलीमध्ये आहेत आणि कांदिवलीमध्ये रामदास कदम यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट देखील घेतलेली आहे. दहिसर, बोरिवली, कांदिवली या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्ह या अभियानाची या संदर्भातली पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत.